नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध ह्यातील दशक 7व्याच्या वाचनाला सुरुवात करतो आहे. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वे, त्यातला समास पहिला. चतुर्दश ब्रह्मांचा. याचा आधी निरूपण केलेलं आपण ते ऐकून घेऊया आणि नंतर मग समास वाचनाला सुरुवात करूया. या दशकामध्ये श्री समर्थांनी आपल्या शिकवणीचा सारांशच थोडक्यात मांडला आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रथमच मराठीमध्ये अध्यात्मज्ञान सांगावे किंवा नाही हा प्रश्न त्यांनी मोठ्या विवेकीपणाने निकालात काढला आहे. त्यांच्या काली हा प्रश्न महत्त्वाचा होता. सद्वस्तूंचे किंवा परब्रह्माचे अंतिम स्वरूप निश्चित करणे हा अध्यात्म दर्शनाचा गाभा असतो. त्यासाठी शुद्ध निर्भेळ परब्रह्म स्वरूप कसे आहे हे सांगण्याचा उपक्रम केला. परंतु त्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यास 14 ब्रह्मे सांगून त्याचा निरास आधी करावा लागला. शुद्ध परब्रह्म अत्यंत सूक्ष्म, अतींद्रिय, अनंत व अपरंपार आहे. त्याच्या एका भागावर हे विश्व दिसते. विश्वाला व्यापून असणारे आणि त्या पलीकडे कितीतरी असणारे परब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहावे लागते. माणसामध्ये या ज्ञानदृष्टीचे बीज खात्रीने आहे, परंतु देहबुद्धीतून वर येणाऱ्या मीपणामुळे माणसामधील ज्ञानदृष्टी कुंठित होते. मीपणाने विचार करणाऱ्या व्यवहारी बुद्धीला परब्रह्माचा अतींद्रिय, विशाल व सूक्ष्म अनुभव सर्वस्वी सत्य वाटत नाही. आपल्याला तो खरा वाटत नाही म्हणून तो खरा नाहीच असे म्हणता येत नाही. आतापर्यंत होऊन गेलेले शुक, वामदेव, नारद, व्यास, वसिष्ठ, भीष्म, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यासारखे महाज्ञानी पुरुष अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच्या ब्रह्मानुभवाचे वर्णन सांगतात. त्यावर आपण विश्वास ठेवूनच तो खरा मानला पाहिजे. हे दृश्य विश्व कल्पनेतून जन्म पावले, त्यामुळे विश्वाचा सगळा व्यवहार कल्पनेच्या जोरावर चालला आहे. मी देहच आहे ही आपली कल्पना मोडण्यास मी आत्माच आहे ही कल्पना फारच उपयोगी पडते. खरी अडचण अशी आहे की आपण दृश्याच्या क्षेत्रात उलटसुलट कल्पना करू शकतो, पण जे अदृश्य व अतींद्रिय आहे त्याची कल्पना करायची कशी? श्री समर्थांनी या प्रश्नाचे अगदी स्पष्ट व निश्चित उत्तर दिले. ते असे की मानवी बुद्धीमध्ये सूक्ष्माचे चिंतन करण्याची शक्ती आहे, परंतु मीपणाच्या अंमलाने ती बुद्धी सारखी स्थूलामध्येच गुंतून राहते. विवेकाने मीपणा कमी करून अचिंत्याचे चिंतन करण्याचा सारखा अभ्यास करावा, दुसरा उपाय नाही. अभ्यास सारणी विद्या अभ्यासाला अनुसरणारी आहे हे श्री समर्थांचे वचन पृथ्वी मोलाचे समजावे. उत्तम अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधन करणे याचे नाव अभ्यास. उत्तम अध्यात्म वाङ्मय कसे असावे हे सांगून मग जीवनमुक्त ज्ञानी पुरुषाचा जीवनक्रम कसा चालतो याचे वर्णन केले आहे. इतके झाल्यावर ग्रंथाचा शेवट आला असे सुचवून दशक पूर्ण केला. आता आपण समास पहिला, ज्याचं की शीर्षक आहे मंगलाचरण, ह्याचं निरूपण ऐकूया. दशक 7वा, समास पहिला, मंगलाचरण. शुद्ध परमात्म स्वरूप मानवी कल्पनेच्या पलीकडे आहे. विश्व निर्माण करण्याच्या प्रसंगी मात्र ते मानवी कल्पनेच्या कक्षेमध्ये येते. त्यावेळी ज्ञान आणि कर्तृत्व या 2 अंगांचा विलास त्याच्या ठिकाणी अनुभवास येतो. ज्ञानांगाला मंगलमूर्ती म्हणतात तर कर्तृत्वांगाला शारदा म्हणतात. ही अंगे दिसायला जरी 2 वाटली तरी असतात खरी एकच. मुळातच त्यांचे असे अद्वैत असल्या कारणाने मानवी जीवनात ज्ञान आणि कर्म, सिद्धांत आणि व्यवहार, विचार आणि आचार यांचा अविरोध उत्तमपणाचे लक्षण समजतात. ज्या ज्ञानाने माणसाची वासना शुद्ध होऊन त्याच्या जीवनात सत्कर्मे फोफावत नाहीत ते ज्ञान लटके होय. त्याचप्रमाणे ज्या कर्मांमध्ये माणसाच्या ज्ञानाचे प्रतिबिंब पडून ते भगवंताच्या चरणी रुजू होत नाही ते कर्म व्यर्थ होय. सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात अनुभव आल्यामुळे संपूर्ण ज्ञान आणि उत्तम कर्म यांचा मनोहर संगम ज्याच्या जीवनात आढळतो तो सद्गुरू होय.
माफ करा. या समासाच्या आरंभी श्री समर्थांनी मंगलमूर्ती शारदा आणि सद्गुरू तिघांना वंदन केले आहे. ज्ञान कोणतेही असो, अखेर माणसाची बुद्धी हेच ज्ञानाचे प्रधान साधन आहे. परंतु दृश्यांमध्ये स्वैर संचार करणारी बुद्धी स्वस्वरूपाच्या अतिंद्रिय क्षेत्रामध्ये कामास येत नाही. व्यवहारी बुद्धीने परमार्थाचा विचार करू लागले तर काही भ्रम निर्माण होतात. आत्मज्ञान संस्कृत भाषेमध्येच मांडणे अवश्य आहे. प्राकृत भाषेमध्ये ते मांडणे पाप आहे. हा एक अशा भ्रमांपैकी मोठा व चिवट भ्रम आहे. कोणत्या तरी भाषेचा साज चढविल्याखेरीज ज्ञानास ज्ञानपणा येत नाही. मग समाजामध्ये प्रचलित असणाऱ्या सार्वजनिक भाषेचा साज चढवून ज्ञानाला प्रगट करणे हा सर्वोत्तम मार्ग होय. संतांनी याच मार्गाचा अवलंब केला. परंपरेच्या अभिमानी लोकांनी त्यासाठी संतांना त्रास दिला, पण त्यांनी तो शांतपणे सोसला. अध्यात्माचा विचार करण्यास बुद्धी शुद्ध करणे अवश्य आहे, हे श्री समर्थांनी येथे निदर्शनास आणले. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. दशक 7 समास पहिला. मंगलाचरण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. विद्यावंतांचा पूर्वजू, मत्ताननु एकदविजू, त्रिनयन चतुर्भुजू, हर्ष पाणी. मतसंपन्न हत्तीचे डोके ज्याचे तोंड आहे, असा गजानन सर्व विद्यावंतांचा मूळ पुरुष आहे. त्यास एकच दात आहे, 3 डोळे व 4 हात आहेत. त्याच्या हातात परशु आहे. कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ, भाग्यासी आले. कुबेरापासून धन प्राप्त होते, वेदापासून परमार्थ प्राप्त होतो, लक्ष्मीपासून ऐश्वर्य प्राप्त होऊन माणूस भाग्यपदास चढतो. तैसी मंगळमूर्ती अद्या, पासूनी झाल्या सकळ विद्या, तेणे कवी लाघव गद्या, सत्पात्रे झाले. त्याचप्रमाणे मंगलमूर्ती सर्व विद्यांचे मूल आरंभस्थान आहे. त्याच्यापासून सर्व विद्या उत्पन्न होतात. त्याच्या कृपेने कवी उत्तम गद्यपद्य रचना करू शकतात आणि मोठ्या योग्यतेस चढतात. जैसी समर्थाची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे, तैसे कवी. ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमान माणसाची मुले अनेक दागिन्यांनी सुंदरपणाने शोभून दिसतात, त्याचप्रमाणे मूल किंवा आदि पुरुषाच्या कृपेने कवी मोठे शोभून दिसतात. नमो ऐसिया गणेंद्रा, विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरिती दाटे बळे. विद्येच्या चांदण्याने शोभणारा असा जो पूर्णचंद्र गणपती, त्याला मी नमन करतो. तो पूर्णचंद्र असल्याने त्याच्यामुळे ज्ञान समुद्राला अपार भरती येते. जो कर्तृत्वास आरंभ, मूळ पुरुष मुळारंभ, जो परात्पर स्वयंभ आदी अंती. त्याच्यापाशी सर्व कर्तृत्वाचा उगम आहे, तोच मूळ पुरुष आहे. सर्व विश्वाचे उगमस्थान तोच आहे. सर्व विश्वाच्या पलीकडील श्रेष्ठ स्वरूप तोच आहे. सर्वांच्या आधी आणि सर्वांच्या नंतर जसाच्या तसा दिसणारा स्वयंभू तोच आहे. तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा, मृगजळ वाहे. आता शारदा वंदन. ज्याप्रमाणे सूर्यापासून मृगजळाचा मोठा ओघ निर्माण होऊन वाहतो, त्याचप्रमाणे त्या स्वयंभू स्वरूपाला शारदा नावाची कन्या झाली. ती स्फुरणरूप आहे, स्फूर्तिरूप आहे. स्फुरणरूप असल्याने ती इच्छामय असते व स्फूर्तिरूप असल्याने गतिमान असते. मूळ माया आदिशक्ती ती हीच होय. जे मिथ्या म्हणताच ओवी, माईकपणे लाघवी, वक्तयास वेढा लावी, वेगळेपणे. माया मिथ्या आहे असे म्हणावे तर तसे म्हणण्यास आधी तिचे अस्तित्व मानावे लागते. शिवाय तिला वेगळेपणाने पाहिल्या वाचून तिच्याबद्दल काही बोलता येत नाही. पण तसे वेगळेपणाने पाहणे म्हणजेच मायेच्या अंमलामध्ये अडकणे होय. अशा विलक्षण रीतीने ती सांगणाऱ्याला गुंतवून टाकते. जे द्वैताची जननी, किमते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी, अनंत ब्रह्मांडांची. ही माया द्वैताला जन्म देते, तरी स्वतः ती अद्वैताची खाण आहे. ती परमात्म्यापासून कधीच वेगळी होत नाही. अशी ही मूळ माया अनंत विश्वांना झाकून टाकते. तिच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांडे साठविलेली आहेत. किमते अवदंबरी वल्ली,
अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. ही मूळ माया म्हणजे आपल्याला कल्पना येणार नाही अशा प्रकारची विलक्षणपणे पसरणारी एक वेली आहे. तिच्यावर अनंत विश्वे फुलली आहेत. ती मूळ पुरुषाची प्रथम मुलगी व नंतर आई आहे. मूळ माया ही भगवत स्वरूपाची एक अतर्क्य शक्ती आहे. परब्रह्माशी अत्यंत समरस असणारी ही शक्ती त्याच्या इतकीच अनंत, अपार, अचाट आणि अतर्क्य आहे. अक्षरशः अनंत विश्वे निर्माण करून परमात्म स्वरूप झाकल्यासारखे करण्याचे सामर्थ्य तिच्या अंगी आहे. परंतु ही सगळी उचापत होत असता ती क्षणभर देखील परमात्म्याहून बाजूस सरत नाही. परमात्मा स्वरूपातून ती बाहेर येते म्हणून त्याची कन्या होय, पण नंतर त्याला साक्षी बनविते म्हणून त्याची आई होय. वंदू ऐसी वेदमाता, आदिपुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरूसी. अशी जी वेदमाता शारदा आदिपुरुषांचे म्हणजे ईश्वराचे अस्तित्व जिच्या सामर्थ्याने अनुभवाला येते तिला मी वंदन करतो. यानंतर समर्थ सद्गुरूंचे स्मरण मी करतो. आता श्री सद्गुरूला वंदन. जयाचेनी कृपा दृष्टी, होये आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमये. सद्गुरूची कृपादृष्टी झाली तर आनंदाचा पाऊस पडतो. त्या निरतिशय सुखाने सर्व विश्व आनंदाने भरून जाते. आत्मसाक्षात्कार झाला असता आपले अंतःकरण आनंदाने ओसंडते, यात नवल नाही. हे सगळे दृश्य विश्व देखील आनंदाचाच विलास आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. किंतो आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्य पददायक अनाथ बंधू. श्री सद्गुरू आनंद जन्मास घालणारा जनक आहे. सायुज्य मुक्तीपर्यंत नेऊन पोहोचविणारा मार्गदर्शक आहे. तो अनाथांचा सहाय्य करता असून त्यांना कैवल्य पदाची प्राप्ती करून देतो. मुमुक्षु चातकी सुस्वर, करुणा पाहिजे अंबर, बोळे कृपेचा जलधर साधकावरी. मुमुक्षु हा चातकाप्रमाणे समजावा. चातक पक्षी अगदी अनन्यपणाने आकाशाकडे नजर लावून बसतो. तेथे ढग येऊन बरसला की ते जलबिंदू पितो. त्याचप्रमाणे मुमुक्षुने अत्यंत गोड स्वराने सद्गुरूंना आळवावे. त्यांच्या करुणारूप आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत बसावे. म्हणजे मग त्या साधकावर सद्गुरू कृपाचा ढग आनंदाची वृष्टी करतो. साधकाने अनन्यपणे प्रार्थना करून विश्वासाने वाट पाहिली असता त्याच्यावर सद्गुरूची कृपा खास होते व त्याला स्वानंदानुभव येतो. किंते भरवाणवीचे तारू, बोधे पाववी पैल पारू, महा आवर्ती आधारू भावी कांसी. सद्गुरू हा भवसागरातून तरुण नेणारे तारूच आहे. आत्मज्ञानाच्या साहाय्याने तो पलीकडील तीराला पोहोचवितो. या प्रपंचातील मोठमोठ्या भोवऱ्यांमध्ये अडकलेल्या दीन जीवांना श्रद्धा ठेवली तर सद्गुरूच सुखरूपपणे बाहेर काढतात. किंतो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, किंते भाविकांची माता परमस्नेहाळू. सद्गुरू काळावर सत्ता चालवितात, संकटातून सोडवितात. सद्गुरू म्हणजे शरण आलेल्या श्रद्धाळू जीवांवर निरतिशय प्रेम करणारी व त्यांना सांभाळणारी आईच समजावी. किंजो परत्रींचा आधार, किंते विश्रांतीची थार, ना तरी सुखाचे माहेर सुख स्वरूप. सद्गुरू परमार्थाचे मार्गदर्शक असतात. जीवाला खरी विश्रांतीची जागा तीच आहे. आनंदाने आत बाहेर भरलेले सद्गुरू सुखाचे माहेरघर असतात. ऐसा सद्गुरू पूर्णपणी, तुटे भेदाची कडसणी, देह विण लोटांगणी तया प्रभूसी. सद्गुरू अशा रीतीने सर्व बाजूंनी परिपूर्ण असतात. त्यांची संगत केली तर वेगळेपणाचा गुंता आपोआप उकलतो. त्या सद्गुरू स्वामीला मी देहाशिवाय साष्टांग नमन करतो. मी देह आहे ही भावना विसरून समरस होऊन मी स्वामीला वंदन करतो. आत्मज्ञान नसता जीवन जगणे म्हणजे सगळ्या आंधळ्यांचा संसार आहे. अज्ञान एक प्रकारची झोप असून तिच्यामध्ये जीवाला जणू काय प्रपंचाचे स्वप्न पडते. या झोपेमध्येच जन्म मरणाच्या येरझारा चालतात. आत्मज्ञानाने हे सगळे थांबते. साधू संत आणि सज्जन, वंदुनिया श्रोते जन, आता कथानुसंधान सावध ऐका. साधू संत सज्जन आणि श्रोतेजन यांना नमस्कार करून विषय पुढे सांगण्यास मी आरंभ करतो, तो लक्षपूर्वक ऐकावा.
संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे वोसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे. संसार हेच एक मोठे दीर्घ स्वप्न आहे. त्या स्वप्नामध्ये आसक्तीच्या आहारी जाऊन माझी बायको, माझा पैसा, माझी मुले बाळे असे लोक बडबडतात. ज्ञान सूर्य मावळला, तेणे प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला, ब्रह्मगोळ अवघा. आत्मज्ञानाचा सूर्य मावळल्याने ज्ञानप्रकाश नाहीसा झाला. सगळे विश्व अज्ञानरूपी अंधाराने भरून गेले. जीव आतबाहेर अज्ञानाने व्यापून गेला. नाही सत्वाचे चांदिणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे, आपे आप न दिसे. सूर्याचा प्रकाश नाही तर नाही, पण सत्वगुणांचे चांदणे देखील नाही. त्या चांदण्यांमध्ये थोडा तरी मार्ग दिसतो. सर्व प्रकारच्या भ्रमांनी जीव वेढून गेल्यामुळे स्वाभाविकपणे त्यास काहीच दिसेनासे झाले. दृश्य दिसू लागल्याने व ते सत्य वाटू लागल्याने स्वस्वरूप अनुभवास येईनासे झाले. देहबुद्धी अहंकारे, निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखाकारणे. मी देहच आहे या दृढ भावनेतून देहाभिमान उत्पन्न झाला. अज्ञानरूपी झोपेमधील जीव त्या देहाभिमानाने भयंकर घोरू लागले. त्याचप्रमाणे इंद्रियांचे सुख मिळत नाही म्हणून त्यांना दुःख होते आणि त्या दुःखाच्या भरात ते मोठमोठ्याने रडतात. निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. अज्ञानी जीव अशा रीतीने झोपेतच मरतात आणि पुन्हा जन्मास आल्याबरोबर झोपी जातात. असे अगणित जीव आजपर्यंत येथे आले आणि गेले. निदसुरेपणेची सैरा, बहुती केल्या येर झारा, नेणोनिया परमेश्वरा, भोगिले कष्ट. अज्ञानाच्या झोपेतच खूप जीवांनी जन्म मरणाच्या स्वैर येरझारा केल्या. भगवंताची ओळखण न झाल्याने त्यांनी कष्ट भोगले. तया कष्टाचे निरसन, व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ. हे कष्ट न व्हावे म्हणून आत्मज्ञान करून घेतले पाहिजे. ते ज्ञान कसे करून घ्यावे हे समजून सांगण्यासाठी अध्यात्म ग्रंथ असतात. आत्मज्ञान करून देणारी अध्यात्म विद्या सर्वात श्रेष्ठ आहे. पण ती विद्या आकलन होण्यास स्थिर बुद्धीची फार जरूर असते. ज्याच्यापाशी अशी बुद्धी असते त्याला अद्वैत ग्रंथ समजतो. सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्म विद्येचा विचार, दशमोध्यायी सारंगधर, भगवद्गीतेसी बोलिला. जगातील सर्व विद्यांपैकी अध्यात्म विद्या हीच श्रेष्ठ विद्या आहे असे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात सांगितले आहे. ज्या कारणे अद्वैत ग्रंथ, अध्यात्म विद्येचा परमार्थ, पहावया तोची समर्थ, जो सर्वांगे होता. या कारणाने अध्यात्म विद्येमध्ये प्रतिपादन केलेला परमार्थ सांगणारा अद्वैत ग्रंथ समजून घेण्यास सोपा नसतो. आपल्या सर्वांगाचे कान करणारा श्रोताच तो ग्रंथ समजण्यास समर्थ किंवा पात्र होतो. विषय प्रतिपादन ऐकताना ज्यांचे मन अत्यंत एकाग्र होऊ शकते त्यालाच परमार्थामधील अद्वैत ग्रंथ कळू शकतात. आता येथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा अर्थ जाणून घेऊया. अध्यात्म विद्या विद्यानाम वादाहा प्रवदता अहम. याचा अर्थ आहे सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या ती मीच होय, प्रवक्त्यांचा वाद तो मीच होय. जयांचे चंचल हृदये, तेणे ग्रंथ सोडूची नये, सोडिता अलभ्य होये अर्थ येथीचा. ज्या माणसाला चित्त स्थिर करून एकाग्र करता येत नाही त्याने अद्वैत ग्रंथ वाचण्याच्या भानगडीत पडू नये. अस्थिर बुद्धीच्या माणसाने तो ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ग्रंथार्थ बरोबर कळणार नाही. जयास जोडला परमार्थ, तेणे पहावा हा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चये बाणे. ज्याला खरोखर परमार्थाची तळमळ आहे अशाच माणसाने हा ग्रंथ वाचावा. ग्रंथामधील अर्थाचा शोध घेता घेता त्याला तो बरोबर कळेल आणि अर्थ बरोबर कळला की त्याच्या अंगी परमार्थ निश्चितपणे बाणेल. जयासी नाही परमार्थ, तयासी न कळे येथीचा अर्थ, नेत्रे विण निधान स्वार्थ, अंधास कळेना. ज्या माणसाला परमार्थाची चाळ नाही, आस्था नाही, त्याला या ग्रंथाचा अर्थ बरोबर समजणार नाही. आंध या माणसाला दृष्टी नसल्यामुळे ज्याप्रमाणे द्रव्याचा साठा सापडत नाही त्याचप्रमाणे परमार्थ दृष्टी नसणाऱ्या माणसांना या ग्रंथातील अर्थ कळणार नाही. पारमार्थ दृष्टी किंवा अध्यात्म दृष्टी नसणारे लोक संतांच्या ग्रंथावर अनेक आक्षेप घेतात.
भाषेचा आक्षेप त्यापैकीच एक आहे. वास्तविक भाषा हे ज्ञानाचे वाहन असल्यामुळे ज्ञान वाहण्यापुरते उपयोगी आहे किंवा नाही एवढे पाहिले की पुरे. पण ज्यांचे लक्ष ज्ञानाकडे नसते असे काही परंपराभिमानी व दुराग्रही लोक केवळ भाषेच्या प्रश्नावर वादंग माजवतात. त्यांना उद्देशून श्री समर्थांनी पुढील 10 ओव्या लिहिल्या आहेत. एक म्हणती मराठे काये, हे तो भल्यासी ऐको नये, ती मूर्खे नेणती सोये अर्थान्वयाची. काही लोक म्हणतात की मराठीत काही अर्थ नाही, चांगल्या माणसांनी मराठीतील ग्रंथ ऐकू नयेत असे म्हणणारी माणसे मूर्ख असतात. शब्दांचा परस्परांशी संबंध लावून बरोबर अर्थ समजून घेण्याची विद्या त्यांना येत नसते. लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ते अभ्यागाने त्यागिली, लोखंड म्हणोनी. एक लोखंडाची पेटी केली व त्यामध्ये अनेक रत्ने एका ठिकाणी ठेवली, पण एका कमनशिबी माणसाला ती पेटी मिळाली. केवळ पेटी लोखंडाची म्हणून त्याने ती टाकून दिली. तैसी भाषा प्राकृत, अर्थ वेदांत आणि सिद्धांत, नेणोनी त्यागी भ्रांत, मंदबुद्धी स्तव. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या बाबतीत पंडित लोक वागतात. मराठीमध्ये अर्थ भरलेला आहे, वेदांत व सिद्धांत भरलेले आहेत हे न समजल्याने मूर्ख व खोट्या कल्पना असणारे लोक तिचा त्याग करतात. आहाच सापडता धन, त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण, पाहोंची नये. आयास न करता सहजपणे जर द्रव्य सापडले तर त्याचा त्याग करणे मूर्खपणाचे होय. ते द्रव्य कशामध्ये साठवले आहे हे न पाहता आपण ते घेऊन टाकावे. परिस देखिला अंगणी, मार्गी पडिला चिंतामणी, आभा भेल महागुणी, कूपांमध्ये. समजा परीस आपल्या अंगणात पडलेला आहे, चिंतामणी रत्न वाटेवर रस्त्यामध्ये पडलेले आहे, किंवा उजव्या बाजूने वाढत जाणारा वेल आपल्या विहिरीत उगवला. परीस चिंतामणी व अभावेल अगदी अयोग्य ठिकाणी सापडले म्हणून त्यांचा अभेर करू नये. तैसे प्राकृती अद्वैत, सुगमा आणि सप्रचित, अध्यात्म लाभे अकस्मात, तरी अवश्य घ्यावे. त्याचप्रमाणे मराठीमध्ये जर सोपे आणि अनुभवसिद्ध अद्वैत आत्मज्ञान सहजासहजी मिळत असेल तर ते अवश्य घ्यावे. वेदांत ज्ञान किंवा अध्यात्म ज्ञान संस्कृतामध्ये असो की मराठीमध्ये असो ते यथार्थपणे आकलन होण्यात सत्समागम जरूर आहे. न करिता व्युत्पत्तीचा श्रम, सकळ शास्त्रार्थ होये सुगम, सत्समागमाचे वर्म, ते हे ऐसे असे. विद्या मिळविण्याचे श्रम न करता केवळ सत्समागम केला तर सगळा शास्त्रार्थ सहजपणे समजतो. सत्समागमामागचे रहस्य हे असे आहे. जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी. केवळ विद्वत्तेने जे कळत नाही ते सत्समागमाने कळते. इतकेच नव्हे तर सगळा शास्त्रार्थ आपल्या अनुभवाच्या कक्षेत येतो. म्हणोनी कारण सत्समागम, तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम, जन्मसार्थकाचे वर्म वेगळेंची आहे. परमार्थामध्ये खरा लाभ पदरात पडण्यास सत्समागम उपयोगी पडतो. तेथे विद्या मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमाची आवश्यकता नसते, कारण ज्याने जन्माचे सार्थक होते ते रहस्य काही वेगळेच आहे. आता येथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा आपण अर्थ जाणून घेऊया. भाषा भेदाश्च वर्तन्ते, ही अर्थ एको न संशयः, पात्रद्वये यथा खाद्यम स्वादभेदो न विद्यते. याचा अर्थ आहे, भाषांचा भेद असतो पण त्या भेदांमध्ये अर्थ मात्र एकच असतो. एकच खाण्याची वस्तू 2 भांड्यात ठेवली तर तिच्या रुचीत फरक पडत नाही. भाषा भिन्न असल्या तरी त्यामधील अर्थ एकच असतो. भाषा पालटे काही, अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाचपासी. भाषा बदलली म्हणून काही अर्थामध्ये बदल होत नाही, अर्थामध्ये काही कमी जास्त होत नाही. भाषा बदलल्याने अर्थाची हानी होत नाही. आपल्या कार्यात यश येण्यासाठी अर्थच उपयोगी पडतो. तथापि प्राकृता करिता संस्कृताची सार्थकता, येरवी त्या गुप्तार्था कोण जाणे. खरे सांगायचे म्हणजे
मराठीमध्ये व्यक्त केल्याने संस्कृतामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे हे ध्यानात आले. मराठीमध्ये ग्रंथरचना झाली नसती तर संस्कृत भाषेमध्ये गुप्तपणे वास करणारा अर्थ कोणालाही कळला नसता. आता असो हे बोलणे, भाषा त्यागुनी अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, साली टरफलांचा. आता हे बोलणे पुरे झाले. सांगण्याचा मुद्दा इतकाच की ज्याप्रमाणे फळ खाताना त्यामध्ये उत्तम भाग तेवढा आपण घेतो आणि साली टरफले टाकून देतो, त्याचप्रमाणे वेदांत ग्रंथाची भाषा बाजूस काढून तिच्यामधील अर्थ तेवढा आकलन करून घ्यावा. अध्यात्म हा अनुभव घेण्याचा विषय आहे. ज्याला त्याची तळमळ आहे त्याला अर्थ ध्यानात येईल. परमार्थ यथार्थपणे समजण्यास आधी बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. प्रपंचामध्ये वाटेल ते उलटे सुलटे धंदे करून फावल्या वेळात अध्यात्माची चव घेणाऱ्यांना परमार्थ धड कळत नाही आणि अनुभवास येत नाही. अर्थसार भाषा पोचट, अभिमाने करावी खटपट, नाना अहमतेने वाट, रुधिली मोक्षाची. अर्थ सार असून भाषा असार आहे, पण केवळ अभिमानाने माणूस वाद वाढवितो. अहंकाराच्या असल्या अनेक प्रकारांनी मोक्षाची वाट रोखून धरली आहे. शोध घेता लक्षांशाचा, तेथे आधी वाचांश कैचा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे. शब्द हा वाचांश तर अर्थ हा लक्षांश होय. आरंभी शब्द लागतो खरा, पण अर्थाचा शोध घेऊ लागले की शब्द मागे पडतो. शिवाय भगवत स्वरूप या दोन्हीच्या पलीकडे आहे. ते स्वरूप बुद्धीने आकलन करण्याच्या पलीकडे आहे, हे नीट समजून घ्यावे. मुकेपणाचे बोलणे, हे जयाचे तोची जाणे, स्वानुभवाची एक खुणे, स्वानुभवी पाहिजे. मुक्या माणसाची एक भाषा असते, ती सगळ्यांना कळत नाही, फक्त माहितगारालाच कळते. त्याचप्रमाणे जो स्वानुभवी पुरुष आहे त्याच्या बोलण्याचा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळतो. अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐशा श्रोता मिळेल कैचा, जयाची बोलता वाचेचा, हव्यासची पुरे. श्री समर्थ आपल्या मनातील गौप्य सांगतात की ज्याला सांगितलेल्या अध्यात्माचा अर्थ बरोबर कळतो असा श्रोता भेटण्यात खरी मौज आहे. अशा जाणत्या श्रोत्याशी संभाषण करताना बोलण्याची हौस पुरते. परीक्षवंता पुढे रत्न, ठेविता होये समाधान, तैसे ज्ञानियान पुढे ज्ञान, बोलावे वाटे. रत्न पारख्यासमोर आपले रत्न ठेवून पारखून घेतले म्हणजे मनाला समाधान वाटते. त्याचप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषापुढे अध्यात्मज्ञान बोलावेसे वाटते. माया जाळे दुश्चित होय, ते निरूपणी कामा नये, संसारिका करे काय, अर्थ येथीचा. मायेच्या जाळ्यात अडकल्याने ज्याचे मन अस्थिर असते त्याला अध्यात्माचे विवेचन बरोबर समजणारच नाही. प्रापंचिक माणसाला अद्वैत ग्रंथातील अर्थ आकलन होणे कठीण असते. आता येथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा अर्थ जाणून घेऊया. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन, बहुशाखा ही अनंताश्च, बुद्धयोग व्यवसायी नाम. याचा अर्थ, अर्जुना, स्वरूप निश्चय करणारी बुद्धी एकच असते. ज्यांना स्वरूप निश्चय करता येत नाही अशा लोकांच्या बुद्धीला अनंत फाटे फुटलेले असतात. व्यवसायी जो मरीण, त्यासी न करे निरूपण, जेथे पाहिजे सावधपण, अतिशयेसी. ज्याचा मनावर ताबा नाही, जो दृढ निश्चय करू शकत नाही, ज्याचे चित्त अस्थिर असते, अशा माणसाला आत्मस्वरूपाचे विवेचन करणार नाही. ते करण्यास अतिशय सावधानता लागते. चित्त एकाच विषयाकडे लावण्याची शक्ती लागते. नाना रत्ने नाना नाणी, दुश्चितपणे घेता हानी, परीक्षा नेणता प्राणी, ठकला तेथे. समजा एका माणसापुढे अनेक प्रकारची रत्ने किंवा नाणी पडलेली आहेत. गैरसावधपणाने जर त्यातून काही घेतली तर नुकसान होते. त्यांची परीक्षा करता आली नाही तर माणूस फसतो. तैसे निरूपणी जाणा, आहाच पाहता कळेना, मराठेंची उमजेना काही केल्या.
अध्यात्म निरूपणाच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो. अध्यात्म ग्रंथांचा बरोबर अर्थ पाहिला तर त्याचे रहस्य कळणे शक्य नाही. ग्रंथ मराठीमध्ये जरी असला तरी काही केल्या त्यातील अर्थ आकलन होत नाही. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची बोल ते संस्कृता परीस खोल अध्यात्म श्रवण. ज्या माणसाच्या अध्यात्म विवेचनामध्ये स्वानुभवाचा ओलावा असतो त्या अध्यात्माचे श्रवण संस्कृता इतकेच खोल असते, यात शंका नाही. अखेर अध्यात्म म्हणजे काय ते सांगून माया कशी आहे याचे थोडक्यात वर्णन आता समर्थ करतात. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आधी. माया कशी व ब्रह्म कसे हे ओळखणे म्हणजे अध्यात्म होय. पण ते ध्यानात येण्यास माया कशी आहे ते तिचे स्वरूप आधी समजून घ्यावे. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचभूतांचा. मायेमध्ये 3 गुण आहेत व ती साकार आहे. माया म्हणजे सारखा बदल होणे. पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच माया होय. माया दृश्य दृष्टीस दिसे, माया भास मनासी भासे, माया क्षणभंगूर नासे विवेक पाहता. दृष्टीला जे दृश्य दिसते आणि मनाला जो भास भासतो ते दोन्ही माया होय. माया क्षणभंगूर आहे. विवेकाने तिचा शोध घेतला तर ती नाहीशी होते. माया अनेक विश्वरूप, माया विष्णूंचे स्वरूप, मायेची सीमा अमूप बोलीचे चितुकी. माया अनेकपणाने भरलेली आहे. विश्वरूपाने ती प्रगट होते. माया विष्णू स्वरूप आहे. त्याच्यासारखी मोहिनी घालणारी आहे. मायेच्या विस्ताराला मर्यादा नाही. तिच्याबद्दल जितके सांगावे तितके अपूर्णच होते. माया बहुरूपी बहुरंग, माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग आखीर वाटे. माया बहुरूप्याप्रमाणे अनेक सोंग घेते, अनेक प्रकारे व्यक्त होते. माया ईश्वराच्या संगतीत राहते. ईश्वराला मायेची सोबत आहे. वरवर पाहिले तर माया कधी न भंगणारी व परिपूर्ण अशी वाटते. माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण. या सर्व सृष्टीची रचना मायेमुळेच होते. आपली कल्पना ही मायाच आहे. माया नाहीशी करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ज्ञाना वाचून ती तोडता येत नाही. ऐसी माया निरोपिली, स्वल्प संकेते बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. थोडक्यात व खुणेने हे मायेचे वर्णन झाले. पुढचा विषय ऐकण्यास श्रोत्यांनी आपली वृत्ती सावधान ठेवावी. पुढे ब्रह्मनिरोपण, निरोपिले ब्रह्मज्ञान, जेणे तुटे माया भान एक सरे. पुढे ब्रह्माचे तसेच ब्रह्मज्ञानाचे निरूपण केले आहे. त्याने मायेचे भान तात्काळ नष्ट होईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. हरिओम. या प्रकारे आपला इथे 7व्या दशकातला समास पहिल्याचं वाचन संपलेलं आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.